मॉर्निंग. कशी आहे सर्व? मस्त मजेत आनंदात ना? आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात आणि मस्त जाऊन. आज आम्ही चाललो आहोत सर्व फॅमिली मिळून वॉटर पार्कला. तसं तर आम्ही हर वर्षीच जातो, पण ह्या वर्षी थोडं लेट झालं आहे. तर आता आम्ही सर्व मुलांना घेऊन चाललो, कारण की मुलांना हे वॉटर पार्क हे क्रेजच आहे आणि त्यांना खूप आवडतं. तर सध्या आज आम्हीसुद्धा आता उशीर झाला आहे, तर आता फटाफट आम्ही निघालो आहोत. तर काही टिप्स आहेत जे पाण्यात जाताना, कारण की पाण्यात खूप प्रमाणात क्लोरीन असतं. जेव्हा पण आपण मुलांना घेऊन जातो तर नक्कीच, आणि स्वतःलासुद्धा नक्कीच पूर्ण शरीरावर आणि केसांवर ऑइल अप्लाय करूनच तुम्ही पाण्यात उतरा. तसेच सनस्क्रीन मस्ट अप्लाय करा फेसवरती. त्याच्याने आपली स्किन, आपलं जे बॉडी आहे ती डॅमेज होत नाही, म्हणजे ड्राय होत नाही, आणि केससुद्धा त्या पाण्याने डॅमेज होत नाही. तर नक्की ह्या छोट्या टिप्स आहेत, तुम्ही वॉटर पार्कला जाताना नक्की अप्लाय करा. तर चला आता पटापट निघतो, कारण की ऑलरेडी उशीर झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला आता संपूर्ण व्हिडिओ आपण वॉटर पार्कला बघूया. चला बाय. मला रिसॉर्टला जाताना ना हा मार्ग खूप आवडतो, कारण की ह्या मार्गावरती ना जाताना एवढी छान घरं तर असतातच, पण जे हिरवळ होतं ना, जी झाडं असतात ना, ती बघण्यासारखीच असतात. सो तुम्ही पण बघू शकता किती छान असं वाटत होतं. हा मार्ग खरंच खूप आवडतो मला जाताना. आणि त्याच्यातच पाऊससुद्धा बारीक बारीक रिमझिम असा पाऊस पडत होता, ढगाळ वातावरण होतं, तर खूप छान वाटत होतं. आणि त्याचबरोबर अशी हवासुद्धा छान अशी सुटलेली होती. आणि इकडचे बंगले, ओ गॉड, इकडचे बंगले तर तुम्ही खरंच असे दिसायला एवढे छान वाटत होते ना. एका लाईनीत बंगले होते, नजरच हटत नव्हती. ही लोकं किती छान अशा निसर्गात राहतात ना, खूप लकी वाटतं ना. तर हे सर्व आपल्याला फक्त गावाला जातानाच भेटतं, नाहीतर मुंबईला खूप क्वचित बघायला भेटतं. तर बघता बघता आम्ही केव्हा रिसॉर्टला पोचलो ना, खरंच कळलंच नाही. सो फायनली आम्ही रिसॉर्टला पोचलो आणि त्यानंतर आम्ही हातात जे एक बँड देतात रिसॉर्टच्या नावाचं, ते आम्ही घेतलं. आणि आता तुम्हाला रिसॉर्ट दाखवते मी. हा एंट्री गेट आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असा रिसॉर्ट आहे. सो तुम्ही बघू शकता, हे बघा, इथे लहान मुलांसाठी आहे. सो इथे सर्व असे टेडी असे बनवलेले आहेत, त्यांच्यातून असं पाणी येतं आहे. आणि आता आम्ही लवकर आलो होतो म्हणून जास्त अशी पब्लिक आली नव्हती, माणसं. सो किती छान वाटतं आहे बघा. आणि सध्या तर सुरुवात झाली नव्हती, आमची थोडीच माणसं होती, आम्ही आणि खूप कमी अशी लोकं होती, म्हणून एवढं छान बघायला भेटलं. आता त्यानंतर गेल्या गेल्या पहिला आम्ही झोपाळ्यावर बसलो, कारण की गर्दी झाल्यानंतर भेटणार नव्हतं. मग थोडं आम्ही इथे झोक्या घेतला, कारण की खूप टाईम होता रिसॉर्ट ओपन व्हायला. तर तेव्हा आम्ही थोडीशी सर्व जे काही स्लाईड होते, सिसो होतो, त्याच्यावरती बसलो. आणि मुलांना तर अजिबात धीर नव्हता, ते जाऊन डायरेक्ट पाण्यामध्येच उड्या मारायला लागले. तुम्ही बघू शकता, ही आमची बारकी ना, तिला फक्त दिवसभर पाण्यात ठेवलं तरी तिला कंटाळा येणार नाही. सो ती सध्या इथे दोघंजणंसुद्धा पाण्यात इथे गेले आणि बघा तिची काय मजा चालू आहे. अजिबात माणसं नव्हती, लहान मुलं अजून आली नव्हती, म्हणून स्विमिंग पूल हे रिकामी दिसत होतं. तर त्यांनी अगोदरच चान्स मारून घेतला. आम्ही वर्षातून असं एकदाच येतो मुलांसोबत, तरी मुलांनासुद्धा बरं वाटतं वॉटर पार्कला जायला आणि थोडंसं आपल्यालासुद्धा फ्रेश वाटतं. तर इकडे मीसुद्धा चांगलं केसांना ऑइली लावून चंपू करून ठेवलं आहे आणि वरून ॲलोवेरा जेलसुद्धा अप्लाय केला आहे. तर मलासुद्धा जायचं होतं, तर पण अगोदर पेटपूजा करूया, कारण की आम्ही काहीच खाऊन आलो नव्हतो. सकाळी जसं उठलो होतो, थोडंसं फ्रेश झालो, तसंच निघालो होतो, म्हणून आम्ही थोडी वाट बघत होतो. आणि तुम्हाला मी दाखवते, एक मिनटं. हे बघा, हे रिसॉर्टचं नाव आहे सुपरस्टार. ॲक्च्युली मी हर वर्षी नवीन नवीन रिसॉर्ट ट्राय करतो, तर ह्या वर्षी आम्ही ह्या रिसॉर्टमध्ये आलो आहोत, सुपरस्टार. तर खरंच खूप छान आहे आणि खूप मोठं रिसॉर्ट होतं. मी ऐकलं होतं इथे गौतमी पाटीलसुद्धा येऊन गेल्या होत्या. सो तेव्हा का आपल्याला यायला नाही भेटलं, तर आत्ता आलो. पण मी तर पहिला व्ह्यूजच काढत होती, कारण की मला खरं कोण माणसं जास्त नव्हती, म्हणून विचार केला चला पहिला आपण सर्व फोटोज काढून घेऊया, कारण की एकदा पब्लिक झाली ना पाण्यामध्ये, म्हणजे रिसॉर्टमध्ये, नंतर जास्त फोटोज काढायला भेटत नाही. आणि मुलांची इथे मस्ती चालू होती, तर त्यांना सांगू पहिला जेवून घ्या, थोडंसं नाश्ता पाणी करून घ्या, पण ते कसले ऐकत आहेत, ते पहिला सुरूच झाले खेळायला. तर हे लहान मुलांसाठी वेगळं पार्क होतं आणि मोठ्यांसाठी वेगळं. मग आम्ही नाश्त्यासाठी गेलो, तर इथे नाश्त्यामध्ये मिसळ पाव होता आणि पोहे होते.
तर आम्ही मिसळ पावच खाल्लेलं थोडं. तर थोडासा नाश्ता केलेला कारण की एवढं काय ठीक होतं. त्याच्यानंतर मग आता हा पाठचा व्ह्यू आहे. अजून हे बघा, हे वेव आहे. तर थोडी आता पब्लिक यायला सुरुवात झालेली आहे आणि हे मोठ्या लोकांचं आहे स्विमिंग, कारण की इथे लहान मुलांना घेत नाही. तर मी त्यांना सांगत होती की जंप करा आणि फायनली ते उतरले. ते पण नाही येत होते. तर नंतर ते उतरले पाण्यामध्ये आणि नंतर मग मलासुद्धा जायचं होतं पाण्यात. तर थोडा मी बसून पहिला बघत होती पाणी किती थंड आहे, कारण की ऊन पाऊस असंच पडत होतं. काय ऊन नव्हतं जास्त, त्यामुळे पाणीसुद्धा गार झालं होतं. आणि रिसॉर्टला यायची आपली वेगळीच मजा असते, कारण की मग वर्षभरात थोडंसं एक रिलॅक्स होण्यासाठी आपल्यालासुद्धा कधीतरी जावं थोडंसं चिल मारण्यासाठी. तर आम्हीसुद्धा ट्राय केलं. तर ॲक्च्युली इथे मोबाईल आणला होता, तर त्यांच्या मोबाईलमध्ये थोडंसं पाणी गेलं होतं. तर तेच थोडं रिस्की वाटतं. मग थोडंसं आम्ही तिथे जाऊन आलो मोठ्या पाण्यामध्ये. पण आमची मुलं तर काय विचारू नका, तिकडे पण थोडं लक्ष द्यावं लागतं, कारण की हळूहळू पब्लिक आता यायला सुरुवात झाली होती. मग थोडं त्यांच्याबरोबर आम्ही थोडासा टाईम स्पेंड केला. आणि हिला बघा, हिलासारखं हेच चालू होतं, यायचं जंप करायचं आणि तेच तिचं चालू होतं. दुसरं तिला काय नाही. मोठ्या पाण्यातसुद्धा ती बिंदास उडी मारत होती. त्या टायर ती अजिबात नाही घाबरत. नंतर इकडे लाईन लागली होती रिव्हर वेवमध्ये. तर ही अशी छोटीशी अशी नदी बनवली होती. त्याच्यामध्ये ते पाणी एवढ्या फोर्समध्ये वेवमध्ये येत होतं की ते टायर एवढे जोरात फेकत होतं ना टायरमधून, काय विचारू नका. काही लोक अशी पडत होती आणि पाणी एवढ्या जोरात ढकलत होते ना ते. हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता. मला अजिबात आयडिया नव्हती कसं काय, तरी मी गेली. कारण की हर एक गोष्ट आपल्याला ट्राय करायला पाहिजे ना. मी खूप ओरडतच होती, पण ते तुम्ही बघू शकता पाणी एवढ्या जोरात वरवरून लाटा येत होत्या ना की, आणि बापरे. आणि ते पूर्ण एक राऊंड मारत होतं. तर मी 2दा गेली. पहिल्यांदा मला खूप भीती वाटली, पण मी सेकंड टाईम पण जाऊन आली. आणि काही लोक तर लगेच पलटी होत होता तो टायर, पण मी एकदासुद्धा नाही झाली. तर खूप आनंद आहे तो वेगळा, आपल्या काहीतरी करायला भेटतं. त्यानंतर इकडे अशा मोठ्या स्लाईड होत्या. खरं म्हणजे जायला मला भीती वाटत होती, पण मी गेली. हे बघा, ॲक्च्युली काय नाही माहिती, जायला काय वाटत नाही, पण हार्टबीट एवढी वाढते ना. आणि डायरेक्ट ते ना खाली येताना डायरेक्ट पाण्यात जातं ना, आणि मग नाकात तोंडात खूप पाणी जातं. त्याची मला थोडी भीती वाटत होती. त्यानंतर थोडं DJवरती डान्स केला आम्ही सर्वांनी आणि नंतर आलो ह्या वेव पूलमध्ये. तर हासुद्धा खूप असं डेंजरस होतं, कारण की एवढ्या जोरात लाटा येत होत्या ना आपल्याला, का मला काय सांगू, फटाफट फटके मारत होते. तर तिथे थोडं एन्जॉय केला आम्ही सर्वांनी. आणि माझ्या हातात ॲक्च्युली एका हातात मोबाईल होता, मग मला थोडं ते स्टिक घेऊन तोसुद्धा मला भीती वाटत होती. पण नाही, जेवढे पाहिजे तेवढं एन्जॉय केलं. कारण की आपण जेव्हा रिसॉर्टला येतो ना, तर हर एक स्लाईडमध्ये, हर एका म्हणजे स्विमिंग पूलमध्ये जाऊन यायचं, पूर्ण पैसा वसूल करून यायचा, असं मला तरी वाटतं. तर मीसुद्धा खूप एन्जॉय केला. आज मुलांनीसुद्धा खूप एन्जॉय केलं. तुम्ही बघू शकता, म्हणजे वर्षभराची मी आज पूर्ण कसर काढली आहे. कारण की कधीतरी आपल्याला अशी मजा करायला भेटते, रोज थोडी आपण करतो. पण जेव्हासुद्धा आपल्याला असं टाईम भेटतो ना एन्जॉय करायचं, तर अजिबात सोडायचं नाही. सो आम्ही सर्वांनी इथं खूप एन्जॉय केलं आणि खूप खरं मजा आली होती. ऊन अजिबात नव्हतं, म्हणून थोडंसं छान वाटत होतं. मध्ये पाऊस येत होता. त्यानंतर जेवणाचा टाईम झाला, तर जेवणामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीसुद्धा होते, पण आम्ही व्हेज खाल्लं. नंतर मी तर नाही गेली पाण्यामध्ये, पण मुलं तर गेली, कारण की त्यांना खेळायचं होतं. सो असा होता आमचा आजचा दिवस. आणि लास्टला आम्ही असे छान असे फोटो काढले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.